राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीच्या निमित्तानं देशभरात मोठ्या उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे मात्र राजकीय वादाचा मोठा भडका उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या धक्काबुक्की आणि बाचाबाचीमुळे जयंती सोहळ्यावर राजकारणाचं सावट पाहायला मिळालं. याच दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओमुळे नवा वाद निर्माण झालाय आणि त्यामुळे वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रोहित पवार यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त करत गंभीर आरोप केलेत, तर गोपीचंद पडळकर यांनीही या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नेमका हा संपूर्ण वाद काय होता हे पाहूयात, हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी येथे त्यांच्या 301व्या जयंतीच्या निमित्तानं मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राजकीय, सामाजिक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी मोठी उपस्थिती देखील त्या ठिकाणी पाहायला मिळालेली होती. कार्यक्रमाच्या दरम्यान काही गाणी, घोषणाबाजी आणि उत्साही वातावरण निर्माण झालेलं होतं. याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे देखील अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी चौंडी येथे दाखल झालेले होते. रोहित पवार यांच्या आगमनाच्या नंतर दोन्ही गटातील कार्यकर्ते समोरासमोर आल्याचं चित्रही पाहायला मिळालं. काही वेळातच बाचाबाची झाली आणि त्यानंतर घोषणाबाजी आणि धक्काबुक्की झाल्याचे व्हिडिओही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल झाले. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं. याच दरम्यान काही व्हिडिओजमध्ये गोपीचंद पडळकर आक्रमकपणे बोलताना आणि कार्यकर्त्यांसह उपस्थित असल्याचंही दिसत असल्याचं पाहायला मिळालेलं आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. या संपूर्ण घटनेवर रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आणि संताप देखील व्यक्त केला. रोहित पवार म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी अभिवादनासाठी गेलो असताना अत्यंत किळसवान आणि लाजिरवाणं वर्तन पाहायला मिळालं. अहिल्यादेवींचा आदर्श समोर ठेवण्याऐवजी काही लोक स्वतःचाच उदोदो करत व्यस्त होते. तसेच त्यांनी आरोप केलाय की अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करण्याऐवजी स्वतःची या नावाची गाणी वाजवली जात होती. स्मारक परिसरामध्ये आत्मस्तुती करणाऱ्या गाण्यांवर नृत्य सुरू होतं. शिवाय या पवित्र स्थळाचं पावित्र्य भंग करणारी शिवीगाळही ऐकायला मिळाली. रोहित पवार यांनी लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक आणि ऐतिहासिक स्थळी कसं वागावं याचं भान ठेवण्याची गरज असल्याचंही आमदार रोहित पवार म्हणालेले आहेत. आमदार रोहित पवार यांच्या आरोपांना गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिले. अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी स्वच्छ मनाने यावं लागतं. दंगल घडवण्याचा हेतू ठेवून कोणी येत असेल तर ते योग्य नाही. पुढे बोलताना त्यांनी असंही म्हटलंय की पुढे बोलताना ते असंही म्हणालेले आहेत की या प्रकरणामध्ये त्यांनी रोहित पवार यांचं नाव घेतले नाही, परंतु अप्रत्यक्ष टीका करताना गोपीचंद पडळकर असं म्हणालेले आहेत की अभिवादन करून गेल्यानंतर पुन्हा मोठा लवाजमा घेऊन येणं योग्य नाही. स्टंटबाजी केली जाईल आणि आम्ही शांत बसू असं होणार नाही. अशा प्रकारचे उद्योग टाळायला हवेत अशी प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. दोन्ही नेत्यांच्या परस्पर विरोधी दाव्यांमुळे आता चौंडीतील नेमकं सत्य काय आहे हा प्रश्न आता या निमित्तानं आता उपस्थित होतोय. एका बाजूला रोहित पवार यांनी पवित्र स्थळावर आत्मस्तुती, नृत्य आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप केलाय, तर दुसऱ्या बाजूला गोपीचंद पडळकर यांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केलाय. दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होत आहेत आणि या घटनेमुळे राजकीय वातावरण आता चांगलेच तापल्याचं चित्रही आता पाहायला मिळतंय. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीसारख्या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी सोहळ्यात निर्माण झालेल्या या वादामुळे आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण आले. रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले, तर गोपीचंद पडळकर यांनी ते सर्व आरोप फेटाळून लावत रोहित पवार यांच्यावरच आता निशाणा साधलाय. या प्रकरणावर प्रशासन किंवा पोलिसांकडून अधिकृत भूमिका अद्यापही पुढे आलेली नाहीये. या प्रकरणामध्ये पुढे कोणती धक्कादायक माहिती येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.